कुठेतरी या म्हणजे यांच्यामध्येच घटक पक्षांमध्येच एक युद्ध आहे का? नाही, युद्ध तर प्रचंड आहे, पण सत्तेचा मेवा असल्यामुळे आणि रोज नैवेद्य खात असल्यामुळे या लोकांना सध्या पुढे येऊन दाखवता येत नाही. सत्तेच्या मेव्यामध्ये मशगूल आहे. आता हे भोळे असे नसते तर भाजपाने खाऊन टाकलं असतं. हे भोळे असा का खोडे असा, तुम्हाला भाजप खाणारच आहे, हे ठरलेलंच आहे आणि त्याची सुरुवात तुमची झालेली आहे. त्यामुळं आता तुमच्या पुढे वाचण्यासाठी एकच आहे, ते भोळेपणा सोडा आणि दम असेल तर हातामध्ये तुम्हाला लढण्याचं काही शस्त्र पाहिजे असेल तर ते घ्या आणि स्वतःला वाचवा, नाही तर तसाही तुमचा एंड अटळ आहे, हे मात्र मी गुलाबराव पाटलांना सांगतोय. काकुंदेरावचा गुरु आहे आणि त्याचे शिष्य त्याच्या पाय जे ते दूध आणि पाण्याने धुवून पिताना दिसत होते. असं आहे, पाय धुण्यापेक्षा पाय कापून जर घरी ठेवले असते तर अधिक पुण्य लाभलं असतं. हा सगळा जो अंधश्रद्धेचा प्रकार आहे या देशामध्ये, हा देशच आंधळ्यांच्या भरोश्यावर चालवला जात आहे. मग ते अंधभक्त असतील किंवा अंधश्रद्धावाले असतील. हे अंधश्रद्धा जे आता निर्माण झालेत, जे काही बोवे निर्माण झालेत, हे अंधश्रद्धाच आहे. यांचे भाषणातील वक्तव्य पाहिलं तर काल मी एक व्हिडिओ पाहिला सहज. भगवान शंकरांचा बाप कोण? कोणी सांगतो ब्रह्मा होता, एक बुवा बागेश्वर. एक जण सांगतो मंगळ होता. एक जण सांगतो की शंकर आजीव होते, त्यांना जन्मच झाला नाही. अरे काहीतरी हे 3-4 जण ठरवा, यांना एका खोलीमध्ये बंद करावं लागणार. या चारही महाराजांना, हा तो बंधू बागेश्वर पासून तर तो प्रदीप महाराज पासून तर 3-4 महाराज आहेत, आणि यांना एकदा खोलीत बंद करून यांना विचारलं पाहिजे आणि तोपर्यंत खोलीतले एसी फॅन सगळं बंद केलं पाहिजे, म्हणजे खालून घाम वरपर्यंत निघाला पाहिजे. काही देवाच्या नावानं बाजार मांडलाय नालायकांनी आणि मूर्ख बनवत आहेत लोकांना. आणि रोज टीव्हीवर येतात, चोपडा करून, पॉलिश करून, फेशियल करून चमकवतात चेहरे. आता देशाचे पंतप्रधान म्हणतात की घामानं चेहरा समोर, हे तर लोकांच्या घामानच पैसे कमवत आहेत. आणि यामुळं या बंधुगिरीचा वाढ जो झाला आहे, हे भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014 पासून आल्यापासून हे बंधुगिरीचे प्रचंड वाढ झाली, अंधश्रद्धेमध्ये वाढ झाली, देवाच्या धर्माच्या नावाने फसवण्याचा धंदा, हा गोरख धंदा प्रचंड वाढला. म्हणून लोक त्याला बळी पडतायत आणि पाय धुतायत. पाय धुतले तर धुतले, पण पाणी पण पितायत. त्या आयला हा कसला प्रकार आहे देशामध्ये? कुठल्या दिशेने चाललाय देश? लोकांना रोजगार नाही, शिक्षणाची व्यवस्था नाही, शिक्षण व्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झाली आणि पाय धुवून पाणी पिण्याची गरज या देशात जर पडत असेल तर म्हटलं एवढं शिक्षण जे झालं आहे हे वाया गेलं, जे काय घेतलं असेल, असा त्याचा अर्थ होतो. नाही, मी ह्यापुढे ज्यावेळेस हे गॅजेट प्रसिद्ध झालं त्यावेळेस ज्या होते त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे तर कंपल्सरीच आहे, त्यांचा सेन्सस करणं 100% करावाच लागतो. कारण ते यांनी तुमच्या घटनेने ते बांधिल आहे आणि तशी तरतूद आहे. आमची मागणी होती की ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी, ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, त्याची जात विचारावी आणि त्याचा कॅटेगरी विचारावी, म्हणजे तो ओबीसी कोण आहे ही संख्या कळावी, यासाठी आमचा आग्रह होता, राहुलजींचा आग्रह होता. त्याला घाबरून नरेंद्र मोदींनी घोषणाही केली, पार्लमेंटमध्ये घोषणा केली, बाहेर घोषणा केली की आम्ही जातनिहाय जनगणना करू. पहिल्या टप्प्यामध्ये जनगणना झाली, त्यामध्ये उल्लेख नव्हता. दुसऱ्या टप्प्याचा आता गॅजेट प्रसिद्ध झाला, राजपत्र, त्यामध्ये सुद्धा उल्लेख नाही. पण नको त्या गोष्टी त्यामध्ये विचारल्या आहेत. 40 म्हणजे त्यामध्ये 40 प्रकारची माहिती या जनगणनेच्या माध्यमातून विचारल्या. याचा अर्थ असा आहे की सरकारला सगळा डेटा पाहिजे, या डेटाचा दुरुपयोग करायचा आहे, नको त्या गोष्टी करायच्या आहेत. आणि म्हणून तुम्हाला जर जनगणनाच करायची आहे तर त्यामध्ये अनेक गोष्टी ज्याचा संबंधच नाही, तो कुठे गेला होता, कुठे आला होता, कोणत्या घरात राहत होता, आहे तिथे तो आहे, तो राष्ट्रीय त्याचं भारतीय आहे की नाही, तो भारतातला नागरिक आहे की नाही, नागरिकत्व त्याचं काही दोष आहे का, हे पहा ना. पण त्यामध्ये सगळ्या या लांब्या गोष्टी, एका घरात जर 5 सदस्य असतील आणि त्यांची माहिती गोळा करायची असेल तर मला वाटतं की सेन्सससाठी जाणारा जो माणूस आहे, याची जनगणना करणार, त्याला एका घरामध्ये 2 तास लागतील जर ही माहिती ज्या पद्धतीनं मागितली आहे ती बघता. आणि यातून सरकारचा उद्देश हा
केवळ जनगणना करून लोकांना लोकसंख्या भारतातली कळावी आणि पुढचे जे काही सरकारची योजना आहेत त्यासाठी त्याचा उपयोग होईल असं जर वाटत असेल तर मला वाटतं त्यामध्ये मग ओबीसीचा कॉलम का नाही. ओबीसीचा कॉलम नाही, ओबीसी बोलूनही फसवणूक करण्याचं काम झालं. यावरून एक स्पष्ट आहे की सरकारची नियत ओबीसी जनगणना करायची नाही. हे जुमला होता, जुमलेबाज सरकारचा, आणि ओबीसीची फसवणूक करायचा विळा यांनी उचलला होता. हे आता सिद्ध झालं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.